विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. पण हा खरोखर विमान अपघात होता की कुणी घडवून आणला होता याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. एक अशी माहिती जी आत्तापर्यंत कोणत्या टीव्हीवर दिसली नाही ना कुठल्या व्हिडिओमध्ये आली. एक वेगळंच आणि भलतंच सत्य या प्रकरणाचं उघडकीस आलं. विमान अपघात झाला, सुरुवातीला सांगितलं धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही, तर काही म्हणाले इंजिनमध्ये बिघाड, तर काहींनी तर सांगितलं की वैमानिकच व्यवस्थित नव्हते, त्यांच्यामुळे हे झालं. पण या प्रकरणात एक वेगळंच माहिती आज समोर आलीये. विमान अपघात झाल्यानंतर काल जेव्हा ममता बॅनर्जींनी एक धक्कादायक विधान केलं होतं, एक प्रश्न विचारला आणि एक शंका व्यक्त केली, त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याची आता एका प्रकारे जोरदार चर्चा सुरू झालीये. हा अपघात घडवून आणला की घडला? कुणी हा अपघात घडवला? कोण आहे या अपघातामागचा मास्टरमाइंड? आता सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे. आजवर हा अपघात नैसर्गिक कारणामुळे घडला, वैमानिकाच्या चुकीमुळे घडला किंवा इंजिनच्या बिघाडामुळे घडला असे सगळ्यांना वाटत होते. पण आज याचे सगळे चित्र बदलले आहे. जसजसा वेळ सरकतोय तसतसे या अपघाताभोवती संशयाचे असे जाळे विणू लागले आहे की आता प्रत्येकाला वाटतंय हा अपघात नसून घातपातच होता. ममता बॅनर्जी यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या चौकशीची मागणी का केली? त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरच विश्वास उरलेला नाही, याची चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच झाली पाहिजे? या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा केवळ एका अपघाताकडे नाही, तर त्यामागे असणाऱ्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर एक धक्कादायक पॅटर्न समोर येतोय. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या सर्वोच्च शिखराकडे जात असतो, तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो? मग ते गोपीनाथ मुंडे असोत, ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला, किंवा विनायक मेटे असोत, या साखळीत आता अजितदादांचे नाव जोडले गेले आहे का? ममता बॅनर्जींच्या या विधानाने या चर्चेला तोंड फोडले आहे की बड्या नेत्यांचे अपघात होणे हा केवळ योगायोग आहे की एखादे ठरवून केलेले षडयंत्र? कारण हे विमान अतिशय अत्याधुनिक आणि सर्वात सुरक्षित मानले जात होते, ज्यामध्ये असणारे वैमानिक हे अतिशय उच्च प्रशिक्षित आणि सर्वाधिक अनुभवी होते. विमानाला 2 इंजिनं होती. पण हे सगळं असताना या बड्या नेत्याचा अपघात कसा काय झाला? मग खरंच याच्यामागे काही षडयंत्र होते का? खरंच हा अपघात होता की घातपात? ममता बॅनर्जींनी नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? या तपासात आता नेमकं काय समोर आलं? कोणती ती 10 सेकंदाची रेकॉर्डिंग समोर आली? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 28 जानेवारी 2026ची उजाडलेली ती भीषण सकाळ. बारामतीच्या आकाशात घिरट्या घालणारं ते लिअरजेट 45 विमान आणि अचानक झालेला तो कांठाळ्या बसवणारा स्फोट. अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ शांत झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. सुरुवातीला वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात असेल, विमानाची धावपट्टी दिसली नसेल किंवा काही तांत्रिक बिघाड झाला असेल. पण जसजसा वेळ सरकला तसतसं या अपघाताभोवती संशयाचं असं काही जाळं विणलं जाऊ लागलंय की आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, हा अपघात होता की घातपात? ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या चौकशीची मागणी का केली? त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरच विश्वास उरलेला नाही, याची चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच झाली पाहिजे? या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा केवळ एका अपघाताकडे नाही, तर त्यामागे असणाऱ्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक पॅटर्न समोर येतोय. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या सर्वोच्च शिखराकडे जात असतो, तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो? मग ते गोपीनाथ मुंडे असोत, ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला, किंवा विनायक मेटे असोत, या साखळीत आता अजितदादांचे नाव जोडले गेले आहे का? ममता बॅनर्जींच्या या विधानाने या चर्चेला तोंड फोडले आहे की बड्या नेत्यांचे अपघात होणे हा केवळ योगायोग आहे की एखादे ठरवून केलेले षडयंत्र? कारण हे विमान अतिशय अत्याधुनिक आणि सर्वात सुरक्षित मानले जात होते, ज्यामध्ये असणारे वैमानिक हे अतिशय उच्च प्रशिक्षित आणि सर्वाधिक अनुभवी होते. विमानाला 2 इंजिनं होती. पण हे सगळं असताना या बड्या नेत्याचा अपघात कसा काय झाला? मग खरंच याच्यामागे काही षडयंत्र होते का? खरंच हा अपघात होता की घातपात? ममता बॅनर्जींनी नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? या तपासात आता नेमकं काय समोर आलं? कोणती ती 10 सेकंदाची रेकॉर्डिंग समोर आली? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 28 तारखेला ज्या दिवशी हा प्रसंग घडणार होता, त्या दिवशी सकाळी 6 वाजता अजितदादा नेहमीप्रमाणे लवकर उठले होते.
शिस्तीचे पक्के असलेले दादा त्या दिवशी बारामतीत होणाऱ्या 4 मोठ्या सभांसाठी पूर्ण ताकदीने सज्ज होते. कोणालाच कल्पना नव्हती की ही त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ असेल. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला, काही फाईल्स चेक केल्या आणि सकाळी 7:30ला ते जुहू विमानतळाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि स्वीय सहाय्यक होते. लिअरजेट 45 हे अत्याधुनिक विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं. 2 अनुभवी वैमानिकांनी विमानाची सर्व तांत्रिक तपासणी केली होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलनी क्लिअरन्स दिला आणि सकाळी 8 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. मुंबईचं आकाश ढगाळ होतं, पण बारामतीकडे हवामान अगदी स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादा उत्साहात होते. त्यांनी आपल्या पीएला आगामी भाषणाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. राजकीय वर्तुळात चर्चा होती की या निवडणुकांनंतर अजितदादा एखादा मोठा ऐतिहासिक निर्णय घेणार आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण दिशा बदलणार होती. पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटरवर असतानाच विमानाचा आवाज अचानक बदलू लागला. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या विमानात 2 पॉवरफुल इंजिन आहेत, जे विमान ताशी 870 किलोमीटर वेगाने उडू शकतं, त्या विमानाची यंत्रणा अचानक ठप्प कशी झाली? अनुभवी वैमानिकांना काही सुगावा लागला होता का, की विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम कोणीतरी बाहेरून नियंत्रित केली होती? एअर ट्रॅफिक कंट्रोलचे ते शेवटचे 10 सेकंद काय सांगतात? आज जी माहिती समोर आली आहे ती अंगावर शहारे आणणारी आहे. सकाळी 8:18 पायलटने बारामती ATCशी पहिला संपर्क केला. पुण्याकडून लँडिंगचा क्लिअरन्सही मिळाला होता, पण अचानक पायलटने मेसेज दिला, आम्हाला धावपट्टी स्पष्टपणे दिसत नाहीये. बारामतीत हवामान स्वच्छ असताना धावपट्टी का दिसत नव्हती? वैमानिकांच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी आली होती की विमानाचा पुढचा काच मुद्दाम धूसर करण्यात आला होता? 8:43 लँडिंगचा दुसरा प्रयत्न झाला. क्लिअरन्स मिळाला, पण त्यानंतर वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फक्त एकच कॉल आला, मेडे मेडे. मेडे कॉल देणं म्हणजे विमानात अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे जी वैमानिकांच्या नियंत्रणाबाहेर आहे. विमानाचा उजवा भाग अचानक झुकला. हायड्रॉलिक सिस्टमने प्रतिसाद देणं बंद केलं होतं. जमिनीवरच्या शेतकऱ्यांनी पाहिलं की विमानाचे 2 तुकडे झाले आणि तो आगीचा गोळा गोजूबावी परिसरात कोसळला. 10 सेकंद, फक्त 10 सेकंदात सगळं संपलं. पण या 10 सेकंदात विमानात नेमकं काय घडलं? पायलट्सनी ATCला जो शेवटचा संदेश दिला त्यामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता का? विमानाचा ब्लॅक बॉक्स आता सापडणार की तोही पुराव्यांसकट जळून खाक होणार? ममता बॅनर्जींनी नेमका हाच प्रश्न विचारला आहे, कारण विजय रुपाणींच्या अपघातातही ब्लॅक बॉक्स क्षतिग्रस्त झाला होता असं सांगितलं गेलं होतं. मग अजितदादांच्या बाबतीतही तेच घडणार का? लिअरजेट 45 हे विमान आमदारांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी नसतं. ते VIP मूव्हमेंटसाठी वापरलं जातं. यामध्ये सुरक्षेच्या इतक्या हायटेक सोयी असतात की काही तांत्रिक बिघाड झाला तरी सुरक्षित लँडिंगसाठी पुरेसा वेळ मिळतो. मग इथे वैमानिकांना तो वेळ का मिळाला नाही? पायलटने इमर्जन्सी कॉल का केला नाही? हे विमान 2023 एकदा किरकोळ अपघातात सापडलं होतं हे माहिती असूनही ते पुन्हा दादांच्या प्रवासासाठी का वापरलं गेलं? जर्नलिस्ट अवेश तिवारी यांनी विचारलेला हा प्रश्न आज खूप मोठा झाला आहे. कोणाच्या सांगण्यावरून हेच विमान दादांना देण्यात आलं? आपण कोणावरही थेट आरोप करत नाही आहोत, पण निर्माण झालेल्या शंकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. DGCAचा प्राथमिक रिपोर्ट सांगतोय की हा तांत्रिक बिघाड असू शकतो, पण फोरेन्सिक टीमला काही वेगळेच पुरावे सापडले आहेत. विमानाला जमिनीवर आदळण्यापूर्वीच आग लागली होती असं काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. जर असं असेल तर मग हा अपघात कसा असू शकतो? अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातले असे नेते होते ज्यांच्याकडे सत्तेची गुरुकिल्ली होती. त्यांचं असं जाणं हे केवळ राजकारणाचं नुकसान नाही, तर एका मोठ्या कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामतीचा तो वाघ आज शांत झाला असला तरी या अपघाताने निर्माण केलेले प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. अजितदादांसारखा एक मोठा नेता अशा प्रकारे अचानक जाणं हे मनाला पटण्यासारखं नाहीये. त्यामुळे ममता बॅनर्जी असो किंवा सामान्य जनता, प्रत्येकाच्या मनात पाल चुकचुकते. हा खरंच तांत्रिक बिघाड होता की यामागे काहीतरी काळबेरं होतं, हे फक्त आता सखोल चौकशीनंतरच बाहेर येईल. आतापर्यंत आपण ऐकलेल्या गोष्टी या सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेला जाणारी एक शक्यता आहे. हा व्हिडिओ कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करण्यासाठी बनवलेला नाहीये, तर जे प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते मांडण्याचा एक प्रयत्न आहे. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे.
तुम्हाला नेमकं काय वाटतंय? गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे जे अपघात झाले तो केवळ योगायोग होता की यामागे खरंच काही मोठं षडयंत्र असू शकतं? तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये खाली नोंदवायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष आहे. अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटचं. धन्यवाद.